च्या आत जानेवारी त्याच्या आत जर मराठ्यांना आरक्षण दिलं तर मराठा जायचंच आरक्षणासाठी, नाही दिलं एकदा जर चालायला लागलो 20 तारखेला मग त्यांची चर्चा फिरच्या आम्ही जाणार। आम्हाला एवढंच माहित आहे त्यांनी आता तरी शांतपणाची भूमिका घ्यावी, मराठ्यांचा प्रश्न निकाली काढावा, त्याचं ऐकून जर मराठ्यावर अन्याय केला त्याचा आमचा नाविलाज। सरकार फेब्रुवारी मध्ये अधिवेशन घेतो म्हणताय, फेब्रुवारी तिकडे मग वाटत जाऊ द्या, आम्हाला फेब्रुवारी देणं घेणं नाही। मनोज जरांगे पाटलांनी 20 तारखेचा अल्टिमेटम दिलेला आहे, पण मी आपल्याला सांगू इच्छितो की मनोज जरांगे पाटलांवर ही वेळ त्या ठिकाणी बसायची येणारच नाही, मुंबईला येण्याची वेळच येणार नाही। कारण आपण आज बघितलं असेल की माननीय सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी क्युरेटिव्ह पिटिशनवर निर्णय दिलेला आहे, म्हणजे त्यांनी आपल्याला एक विंडो ओपन केलेली आहे आणि ते आपल्याला 24 जानेवारीला ऐकून घेणार आहेत। 24 जानेवारीला ऐकून घेत आहेत, थोडा वेळ आहे, उशीर आहे, हे खरं आहे, परंतु त्या ठिकाणी आता आपल्याला अतिशय ही आपल्यासाठी जमेची बाजू आहे, अतिशय पॉझिटिव्ह बाजू आहे। सर्वोच्च न्यायालय त्या ठिकाणी ऐकून घेणार आहे। आपण मागासवर्गीय आयोग नेमलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून ज्या मागे ज्या क्युरीज होत्या, ज्या काही कमी त्यांनी दाखवलेल्या होत्या मान्य सर्वोच्च न्यायालयाने, ज्यावेळेला त्यांनी आरक्षण फेटाळलं सर्वोच्च न्यायालयात, त्यावेळेला ते आता आपण सर्व परिपूर्ण करत आहोत। कुठेही आपण त्या ठिकाणी कमी पडणार नाही आणि नंतर हे क्युरेटिव्ह पिटिशन ऐकल्यावर आपल्याला 100% आरक्षण हे या ठिकाणी मिळणारच आहे, मी आपल्याला सांगतो, दाव्याने सांगतो। आणि म्हणून मला असं वाटतं की जरांगे पाटलांवर त्या ठिकाणी उपोषणाला बसण्याची वेळ येणार नाही। शासनाची भूमिका हीच आहे की आता जरांगे पाटील साहेब जे म्हणतात की आईचं नाव लावावं, याचं पण हे सगळं कदापि शक्य नाही। मी काल त्यांच्यासमोर इथे गेलो, परवा त्या दिवशी सांगितलं की अशी पद्धत आपल्याकडे पितृसत्ताक पद्धत आहे आणि म्हणून वडिलांचीच जात लावलं जातं, वडिलांचंच लावलं जातं आणि म्हणून हे कदापि शक्य होणार नाही। पण आम्हाला नुसतं द्यायचं, हो सांगायचं आणि पुन्हा कोर्टाने फेटाळायचं, आम्हाला आता अशी पुन्हा मराठा समाजाची फसवणूक होईल असं कुठलंही काम या ठिकाणी म्हणजे किंवा आरक्षण ते द्यायचं नाहीच आहे। पण आता यावेळेला निश्चित आम्ही कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण त्यांना देऊ। मागासवर्ग आयोग हा अतिशय वेगाने त्या ठिकाणी काम करतो आहे। समाजातले जे असे घटक आहेत की काही मजूर आहेत, ऊसतोड कामगार आहेत, डबेवाले आहेत, हातगाडीवाले आहेत, ठेल्यावाले आहेत, अनेक लोक असे आहेत की जे बिचारे गरीब आहेत, ते आर्थिक परिस्थिती, शैक्षणिक स्थिती, सामाजिक स्थिती त्यांची अतिशय डब्याला आलेली आहे आणि म्हणून त्यांचा पुन्हा अभ्यास करून या ठिकाणी आम्ही मान्य सर्वोच्च न्यायालयापुढे सर्व कागदपत्र या ठिकाणी ठेवणार आहोत आणि त्या माध्यमातून निश्चित हे आरक्षण टिकणारं आरक्षण आणि नुसतं कुणबी समाजालाच नाही, कुणबी दाखल्यावरच नाही, तर सर्व मराठा समाजाला जे मान्य देवेंद्रजींनी मागच्या काळामध्ये दिलेलं होतं, ते 2.5 वर्ष ठाकरे सरकार असताना त्यांनी लक्ष न दिल्यामुळे फेटाळलं गेलं, ते आता फेटाळलं जाणार नाही याची पुरेपूर काळजी आम्ही या ठिकाणी घेत आहोत। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तर हे सांगितलेलं आहे की आम्ही जानेवारीच्या एंडला, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी स्पेशल अधिवेशन एका दिवसाचं, कारण मागासवर्गीय आयोगाचा रिपोर्ट आला की त्या रिपोर्टाच्या आधारावर आम्ही पुन्हा त्या ठिकाणी एका दिवसाचं अधिवेशन घेऊन मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कायदा त्या ठिकाणी करणार आहोत।